धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापारुटी धन्य गेली उठावटी झाले समाधान पायी विसावले मन झाली पापा तापा तुटी धन्य गेले उठावटी तुका म्हणे आले घरा तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठावठी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदिवा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी धन्य गेले उठावठी सेवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत दर्शनाचं फल प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव श्री विठ्ठल मंदिर नवनगर बागलकोट सर्व भाविक भक्त या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या नामोत्सवातील आजची सेवा आहे. या अभंगातून महाराज संत दर्शनाचं महत्त्व प्रतिपादन करतात. मानवी जीवन आहे आणि मानवी जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं पाहिजे. कशा करता आपलं जीवन सफल व्हावं असं वाटत असेल तर संत दर्शनाची जीवाला गरज आहे. किंबहुना जीवनामध्ये देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल पण संतांचं व्हावं बरं. कुणी म्हणेल असं का? ज्याला संतांचं दर्शन झालं त्याला देवाचं दर्शन होतच बरं. पण देवाचं दर्शन झालं त्याला संतांचं दर्शन होईल असं काय सांगता येत नाही बरं. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये संत दर्शनाची गरज आहे. पण ज्या संतांचं दर्शन आपल्याला जीवनामध्ये व्हावं ते संत या जीवनामध्ये तसे सहज भेटणं शक्य नाही बरं. कारण त्या अर्थी संत भेटीचं फल सांगतात. त्या अर्थी त्यांची भेट त्यांचं दर्शन सामान्य नाही आहे, सहजासहजी होत नाही बरं. सहजासहजी होत. पण संतांचं दर्शन होण्याकरता संत भेटले पाहिजेत. भेटण्याकरता काहीतरी आपल्याकडे गाठवलं पाहिजे. आपल्याकडे काहीतरी गाठवलं पाहिजे ना. आपल्याकडे काहीतरी पुण्य संचय पाहिजे. पुण्याचा संचय असेल तर संतांचं दर्शन घडतं, संतांची भेट होते. हां, पुण्याचा संचय नसेल तर संतांची भेट नाम संतांचं दर्शन होत नाही. मग संतांचं दर्शन होण्याकरता पुण्य संचय पाहिजे. पुण्याचा संचय सर्वांच्या वाट्याला नाही, सर्वांच्या वाट्याला नाही आहे. का नाही आहे? तर पुण्य करण्याकरता त्याचा सहज कोणी प्रवृत्त नाही आहे. पुण्य करण्याकरता सहज कोणी प्रवृत्त नाही आहे. आणि पुण्य काय त्याचं लगेच वाढतं असं पण काय नाही. तेरा तेरा पुण्य साचा पडे. पुण्य निर्माण जे होतं ते तेरा तेरानी निर्माण होतं बरं.
म्हणजे एका दिवसात होतं, एका जन्मात होतं असं काही नाही आहे. म्हणजे दीर्घ काल लागतो. आणि असं पुण्य निर्माण व्हावं, ते पुण्य आपल्या पदरात असावं ना. आणि आपल्या पदरात ते पुण्य असेल तर त्या पुण्याचा परिणाम आपल्याला संत भेटतील. मी म्हणत नाही, तुकोबांनी वर्णन केले, कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, ज्याशी ऐशियाची भेटी, जिही हरी धरिला मनी. कोण पुण्य कोणा गाठी, असा कोण पुण्यवान आहे की त्याला संतांची भेट होईल, संतांचं दर्शन होईल. संतांच्या दर्शनाचं फल सांगतात, पण संत भेटणं फार फार कठीण आहे बरं, फार अवघड आहे. उगाच तुकोबाराय उठ्याने संतांच्या दर्शनाचं महत्त्व सांगायला प्रवृत्त झाले असं नाही बरं का. आणि त्याचं कारण आहे, ज्याला भेटायचं त्याच्याजवळ पुण्य पाहिजे. आणि या भूतलावरती संतांचं जीवन दुर्लभ आहे. हो, दुर्लभ आहे. घराघरात संत नाहीत बरं का, गावागावात नाहीत. कुठंतरी एखादं संत जीवन बरं का. महाराजांनी वर्णन केले, हिंदता कपाटी राणी वनी बरं का. हा, ते कुठं तुम्हाला डोंगरामध्ये, कपाटामध्ये, वनामध्ये शोधून संत भेटत नाहीत बरं का. नाही ते आकाशी पाताळी, ते आकाशात नाहीत, पाताळात नाहीत, कुठं डोंगरात नाहीत, कुठं कपारीत नाहीत, कुठं वनात नाहीत. ते शोधून सापडत नाहीत, भेटत नाहीत. मग कधी भेटतात? पुण्य असावं, आणि ते असलेलं पुण्य फलोन्मुख व्हावं. असलेलं पुण्य फलोन्मुख व्हावं. फलोन्मुख झालं तर भेटतात. म्हणून महाराजांनी वर्णन केले, कधी भेटतात? भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा
भाग्याचा उदय भाग्याचा उदय देहे जोडी संत पाय. भाग्य नाम पुण्य असावं आणि ते फलोन्मुख व्हावं. फलोन्मुख झाल्यानंतर संत भेटतात. तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तर भेटत नाही. तुकोबरांच्या जीवनामध्ये त्यांना भेटले. कधी भेटले हो? महाराज शोधायला निघाले नव्हते. चालले होते कुठं? सापडविले वाटे जाता गंगा स्नान. तुकोबराय गंगेच्या स्नानाला चालले होते. कुठं? गंगेच्या. आणि गंगेच्या स्नानाला जात असताना गुरु नाम ते संतच वाकडी वाट करून आले त्यांना भेटायला. बरं का? ते भेटायला निघाले नव्हते. सापडविली वाटे जाता गंगा स्नाना. गुरुना तुकोबराय रस्त्यामध्ये सापडले. तुकोबरायांना गुरु सापडले नाहीत बरं का. गुरुना शिष्य सापडला. हे कधी घडतं? पुण्य असेल तर. पुण्य ते पुण्य ओढून आणतं त्यांना. कोणाला? ज्याच्याजवळ आहेत त्यांना. कीर्तनाला पुण्य ओढून आणतंय. लक्षात ठेवा. पुण्य ओढून आणायचं. कीर्तनाला बळजबरीनं कोणाला आणायचं नसतं. आणलं तर ते बसत नाही, उठून जातं. बसत नाही, ते उठून जातं. समजावं उठून गेला ना, समजावं याचं पुण्य कमी पडलं. पुण्य कमी पडलं. लक्षात ठेवा. पुण्य असेल तर ते पुण्य इकडं ओढून आणतंय. लक्षात ठेवा. ओढून आणतंय. नसेल तर ते इथून बाहेर घेऊन जात आहे. म्हणजे संत भेटावे. संत भेटण्याकरता पुण्य लागतं. आणि ज्याच्या पदरामध्ये असे त्याला भेटतात. महाराज म्हणतात असं ज्या संतांचं जीवन दुर्लभ आहे अशा संतांची भेट झाली. नुसती भेट नाही. महाराज म्हणतात त्यांचं दर्शन झालं. कधी झालं? महाराज म्हणतात ज्या दिवशी झालं ना तो दिवस सामान्य नाही. ज्या दिवशी झालं तो दिवस सामान्य नाही. महाराजांना विचारलं आहे तरी कसा? महाराज म्हणतात तो अतिशय धन्य आहे. धन्याजी दीन
झाले संतांचे दर्शन, संतांचे दर्शन झाले म्हणून आजचा दिवस धन्य आहे. कोणाचं झाले संतांचे दर्शन आजी दीन धन्य. आमचं उलट आहे. आपल्या घरी जर जावई आला तर लोक म्हणतात आजचा दिवस धन्य. जावं तो धन्यता नव्हे, लक्षात ठेवा. आणि जावई येताना फोन करून येतोय, संत सांगून येत नाही. बरं संत सांगून येत नाही. जावई काय सांगतो, मी येणार आहे, अमक्या दिवशी येणार आहे. पण काय काय ना फार आनंद होतो. जावई आला ना फार लोकांना आनंद होतो. त्यांना वाटतं खरंच आजचा दिवस फार धन्य धन्य आहे बरं, असं सासूला वाटतं बरं. महाराज म्हणतात, अरे कोणाच्या तरी जीवनामध्ये भेटीमध्ये धन्यता मानू नये बरं. कोणाच्या तरी भेटीमध्ये धन्यता मानू नये. हां, ज्यांच्या भेटीतून आपल्या जीवनाला काहीतरी लाभ होतो आणि तो सामान्य नव्हे, पारमार्थिक बरं का. पारमार्थिक म्हणजे ज्यांच्या दर्शनातून, ज्यांच्या भेटीतून आपल्या जीवनामध्ये काहीतरी पारमार्थिक लाभ होतो. हा पारमार्थिक लाभ होतो म्हणजे जीवनाला सफलतेकडे नेणार आहे. जीवनाला सफलतेकडे नेणार आहे. म्हणून महाराज इथं वर्णन करतात, खरंच ज्या अर्थी आज आपल्या जीवनामध्ये संत भेटले, महाराज म्हणतात आजचा दिवस धन्य आहे. दिवस रोज उगवतो आणि रोज मावळतो. रोज उगवतो आणि मावळतो. पण रोजच्या जीवनाला धन्यता नाही आहे. रोजच्या जीवनाला धन्यता नाही आहे. हां, ज्या दिवशी संतांचं दर्शन होईल त्या दिवशी, बरोबर आहे ना. धन्य आजी दीन संता, धन्य काय धन्य आजी दीन संत दर्शनाचा आनंद जन्मिता शिन गेला. आनंद जन्मिता शिन गेला. संत दर्शनाचा आनंद जन्मिता शिन गेला. आनंद जन्मिता शिन गेला.
याजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. काहींच्या दर्शनाने शीन जातो आणि काहींच्या दर्शनाने शीन येतो. काहींच्या दर्शनाने दिवस चांगला जातो तर काहींच्या दर्शनाने दिवस वाईट जातो. काही काही लोकांचं उठल्या उठल्या जर दर्शन झालं तर दिवस चांगला जात नाही. लोक म्हणतात आज उठल्या उठल्या कोणाचं तोंड बघितलं काय माहित. म्हणजे एखाद्याचं जर उठल्या उठल्या दर्शन झालं तर दिवस चांगला जात नाही. आणि इथं तुकोबारे म्हणतात ज्यांचं दर्शन ज्या दिवशी झालं तो दिवसच आपल्याला धन्यतेकडे नेणार आहे. म्हणजे त्यांच्या दर्शनामध्ये एवढं सामर्थ्य आहे. संतांच्या दर्शनामध्ये सामर्थ्य आहे. हे विशेषत्व आहे बरं का. हे कोणाच्याही तरी दर्शनामध्ये सामर्थ्य नाही आहे. तुम्ही पहा ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई त्या नेवाशा गावामध्ये आले. नेवाशा गावामध्ये आले आणि नेवाशा गावामध्ये यायला त्या गावातून एक अंत्ययात्रा निघाली. ज्या स्त्रीचे पती वारले होते ताटीवरती त्यांना झोपवलेलं होतं आणि त्याच वेळेला ही 4 संत मंडळी आली. बरं त्या मातेला वाटलं कमीत कमी यांचं दर्शन तरी घ्यावं. काय दर्शन घ्या. आणि दर्शन घेण्याकरता ती गेली माता. आणि दर्शन घेण्याकरता गेल्यानंतर त्या महात्म्याने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. ती माता आश्चर्यचकित झाली. महाराज तुम्ही मला सौभाग्यवती आशीर्वाद दिलाय, माझा पती मेलाय म्हटले. त्याला ताटीवरती झोपवलंय, आता अंत्ययात्रा निघणार आहे आणि तुम्ही मला काय आशीर्वाद दिलाय, सौभाग्यवती भव. या जन्मातला का पुढच्या जन्मातला. त्या महात्म्याने विचारलं, पती मेलाय तुझा? काय म्हणले तुझ्या पतीचं नाव? सच्चिदानंद. महाराज म्हणले सच्चिद आनंद, त्याला मरण नाही म्हटले. जो सच्चिद आनंद स्वरूप आहे ना त्याला मरण नाहीये. आता नाही म्हणले मरण त्याला. कुठे म्हणले चला दाखवलं. महाराज तिथं गेले. सच्चिदानंद बाबा उठा म्हटल्यानंतर उठून बसले. याला म्हणावं दर्शन संतांचं. बरं म्हणजे संतांच्या दर्शनामध्ये मेलेली माणसं उडतात. बरोबर. आणि आमच्या तुमच्या दर्शनामध्ये चांगली मरतात. म्हणून महाराजांनी तो शब्द वापरलाय, ज्या दिवशी संतांचं दर्शन घडेल तो दिवस सामान्य समजू नका. बरं सामान्य समजू नका. ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं तो जीवनातला दिवस अतिशय धन्य आहे. धन्य आहे. बरं त्या दिवसाचं मोजमाप करता येत नाही. मोजमाप करता येत नाही. असे संत माझ्या जीवनामध्ये भेटले. ज्या दिवशी भेटले महाराज म्हणतात तो दिवस माझ्या जीवनातला धन्य. नवे नवे तुकोबारांनी वर्णन केले. ज्या दिवशी संत भेटले तो दिवस धन्य आहे. हे नवल नाही आहे. ज्या काळाला भेटले तो काळ सुद्धा धन्य आहे. धन्य धन्य काळ भेटी. धन्य काळ संत
ज्या काळाला वेळले तो काळ ती वेळ सुद्धा धन्य आहे. आपलं कीर्तन कसं ठरवून नाही, इथं उभारल्यानंतर अभंगाला धरून दे सुचल ते बोलायचं, पण अभंगाला धरून बरं का. आताच्या महिला स्वयंपाक करतात, त्या कशा करतात माहिती आहे का, त्या टी व्हीवरती ती माहिती दिली जाते, टी व्हीवरती माहिती दिली आणि ती माहिती पत्र पुढं ठेवायचं आणि बघून फुटणी टाकायची, बघून फुटणी टाकायची. हां, त्यात मागं पुढं झालं की बिघडला स्वयंपाक. पण काही कीर्तनकार पाठ करून येतात, ते मागचं पुढं झालं की सगळं कीर्तनच बिघडतं. ज्या काही माता आहेत हां, त्यांनी किती अंदाजाने जरी त्या फुटणी टाकलं तरी स्वयंपाक चांगलाच होतो बरं का, मुरलेले त्या. असो, धन्यकार संत भेटली, धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन. म्हणतात हा, ज्या दिवशी ज्या घडीला संत भेटले तो काळ आणि तो दिवस धन्य धन्य आहे. म्हणून धन्य का धन्याजी दीन. महाराजांना विचारलं, त्या संतांच्या दर्शनामध्ये एवढी तुम्ही त्या दिवसाला धन्यता देता, असं काय आहे त्याच्यामध्ये, काय आहे? महाराज म्हणतात व त्यांचं दर्शन होण्याने काय नेमकं फल. धन्यता तुम्ही सांगितली, पण नेमकं त्यांचं दर्शन होण्याने दर्शन ज्याला झालं त्याच्या पत्रात काय पडतं, काय पडतं? महाराज म्हणतात काय पडतं, यादीच्या यादी दिल्या महाराजांनी बरं. काय दिल्या? यादी दिलेली आहे. कुठली यादी दिली? झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी.
झाली बाबाचा बहादुरी, झाली बाबाचा बहादुरी, झाली बाबाचा बहादुरी, झाली बाबाचा बहादुरी. दैन्य गेले उडाऊनी, झाली बाबाचा बहादुरी, झाली बाबाचा बहादुरी, झाली बाबाचा झाली बाबा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. कसं आहे, चाल आठवले की म्हणून टाकावी, आठवावे लागतात. कधी कधी आठवतात, कधी कधी आठवत नाही. आठवले की म्हणायची, म्हणण्याचा आनंद आहे. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेली उठा उठी. झाली या दर्शन, संतांच्या दर्शनातून महाराज म्हणतात का धन्यता द्यायची दिवसाला. तर महाराज म्हणतात त्याचं कारण आहे, संत जर जीवनामध्ये जर दर्शन होईल तर पापा तुटी तापा तुटी. पापाची ही ताता तुटी होते आणि तापाची पण होते. म्हणजे पापही निघून जातं आणि तापही निघून जातं. पण शब्द कसा वापरलाय बघा, झाली पापा तापा तुटी. तुटी या शब्दाचा अर्थ काय? ती तुटी व्यवहारातलं वेगळं. झाली पापा तापा तुटी. तुटी म्हणजे कायमचं गेलं, कायमचं. त्यांचं आमचं नातं तुटलं, बरोबर आहे. नातं तुटलं, नातं तुटलं म्हणजे आता पुन्हा ते जुळत नाही, पुन्हा ते जुळत नाही. महाराज म्हणतात त्यांच्या दर्शनाने ज्याला दर्शन झालं त्याच्या जीवनातलं पापही कायमचं गेलं आणि तापही गेला. झाली पापा म्हणजे संतांच्या दर्शनामध्ये पाप निवृत्त होतं. बरं, पाप निवृत्त होतं. हे संतांच्या दर्शनाचं महत्व आहे. म्हणून मोठ्यांचं दर्शन का घ्यावं, का घ्यावं? आपल्याकडे पाप आहे ते गेलं पाहिजे. गेलं म्हणजे नवीन करायला आणखी पुन्हा बरं, नाही का? नवीन करायला आणखी पुन्हा बरं. ज्यांचं दर्शन घेतल्यानंतर पाप निवृत्त होतं, पण पुन्हा पाप करण्याची वासना सुद्धा शिल्लक राहत नाही. पाप करण्याची वासना सुद्धा शिल्लक राहत नाही बरं का. म्हणजे संतांच्या दर्शनामध्ये सामर्थ्य आहे. तुकोबारांनी वर्णन केले, बऱ्याच ठिकाणी केले. देवतया जवळ आशे, पापनाशे दरुशने, पापनाशे दरुशने, देवतया जवळ आशे, पापनाशे दरुशने, पापनाशे दरुशने, पापनाशे दरुशने. देवतया जवळयासे, पापनाशे दरुशने. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळयासे पापनाशे दरुशने. त्या महात्म्यांचं, त्या संतांचं दर्शन झाल्याबरोबर पाप निवृत्त होतं.
पाप आणखी ठिकाणी वर्णन केले महाराजांनी. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासाची. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासाची. झाली पापा तुटी. म्हणजे संतांच्या दर्शनामध्ये सामर्थ्य आहे पाप घालवण्याचं. म्हणून रोज त्यांचं दर्शन घ्यावं. त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेण्याने सुद्धा पाप जातं. त्यांच्या तुम्ही पहा, ज्यावेळी तो वाल्या वाटमारीचा धंदा करत होता, वाटमारीचा धंदा करत होता, आणि वाटमारीचा धंदा करत असताना त्याच वाटेने नारद महर्षी निघाले. आणि नारद महर्षी निघाल्यानंतर त्याला काय साधू आला आणि कोण आला अडवणं एवढंच त्याला माहिती होतं. बरं, याच्या पलीकडे त्याला काय माहिती नव्हतं. कोणी येवो त्याला अडवायचं आणि त्याच्याकडे काय असेल ते काढून घ्यायचं. काय असेल ते काढून घ्यायचं. आता नारदांना त्याने अडवलं आणि अडवलं, सांगितलं तुमच्याजवळ काय असेल ते द्या. म्हणजे माझ्याकडे चिपळ्या आणि विना, याच्या पलीकडे काय नाही म्हणले. विना आणि चिपळी, त्याच्याकडे काय पलीकडे नाही, एवढंच आहे माझ्याकडे. म्हणजे खरं सांगा काय आहे की नाही तुमच्याकडे? बाबा नाहीच आहे माझ्याकडे, हेच माझं भांडवल आहे. हेच माझं भांडवल. नारदांनी विचारलं, ठीक आहे तुम्हाला विचारतोस, काय असेल ते द्या. पण तो कशा करता करतो म्हणते. कशा करता करतो? बरेच चर्चा दोघांची झालेली आहे. मला त्यातला एक मुद्दा मांडायचा आहे. ज्यावेळी नारद भेटले त्या दिवसापासून हळूहळू त्याच क्षणापासून वाल्याचं मन बदलायला सुरुवात झाली. बरोबर, नारदांनी सांगितलं, हे तू एवढं मिळवतो, तुझ्या मिळवण्याला पापाला वाटेकरी घरातल्या आहेत का? चौकशी करून ये. ते म्हणजे मला तिकडं पाठवाल आणि तुम्ही पळून जाल. नारद म्हटले मला बांधून ठेव. का त्याचा उद्धार करायचा होता ना. म्हणजे त्याचा उद्धार करण्याकरता स्वतःला बांधून घेतलं, लक्षात ठेवा. आणि घरी जाऊन आला, नारदांना तिथं बांधलेलं होतं. महाराज भजन करत होते. आला तो घरून, आणि घरून आल्यानंतर त्याला घरच्या लोकांनी उत्तर दिलं होतं, आमची पोटं भरण्याकरता आम्ही काय तुम्हाला लोकाला मारा म्हणून सांगितलेलं नाही. तुम्ही मारलाय, तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्ही तुमच्या पापात भागीदार होणार नाही. असं ऐकल्याबरोबर त्याने आल्याबरोबर नारदांचे पाय धरले. बरं काय पाय धरले, आणि मला याच्यातून आता वाचवा. जीवनच बदललं. बरं हां, म्हणजे त्या मार्गाने नारद महर्षी चालले होते. जात असताना वाल्याला वाटमारीच्या धंद्याच्या निमित्ताने दर्शन झालं. वाटमारीच्या निमित्ताने दर्शन झालं, आणि त्या दर्शनाचा परिणाम वाल्याच्या जीवनातलं पाप गेलं आणि वाल्मिकी झाला. तर वाल्याचा जर वाल्मिकी होतो तर आम्ही तुम्ही काय बदल होणार नाही म्हणता. संतांच्या दर्शनातून महाराज म्हणतात नक्की होईल. हा, त्यांच्या दर्शनातलं पहिलं फल आहे पाप निवृत्त होतं. पाप, आणि ते कसं कायमचं. बरं का, झाली पापा तुटी. दुसरं वर्णन केले, झाली तापा तुटी. त्यांच्या दर्शनातून ताप जातो. कोणी म्हणेल ताप जाण्याकरता मेडिकलमध्ये गोळी मिळते, त्यांच्याकडे कशाला जायला पाहिजे? गोळी खाऊन जाणारा ताप वेगळा, आणि आमच्या तुमच्या पाठीशी लागलेला रात्रंदिवस ताप वेगळा. संसार तापे
तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. मेडिकल मधल्या गोळ्या सगळ्या जरी उगळून खाल्ल्या तरी तो ताप जात नाही बरं. सामान्य शरीरामध्ये येणारा ताप वेगळा आणि आता आमच्या तुमच्या शरीरामध्ये अखंड वास करणारा ताप वेगळा. बरं का, त्याला त्रिविध तापाचं वर्णन केले बरं का. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. हा ताप आहे, हा माणसाला ताप जगू देत नाही बरं का, जगू देत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज माणसं संसारामध्ये या तापाने तापलेली आहेत, या तापाने तापलेले आहेत. मग तापाने तापलेल्या माणसाला शांत करायचं असेल तर काय पाहिजे? पुढचा शीतल पाहिजे. बघा, शरीराच्या दृष्टीने वर्णन केलं जातं. एखाद्या व्यक्तीला जर ताप आला तर ताप आल्यानंतर काय करायचे? घरातला उपाय काय हो? कापड घ्यायचं, कपडा घ्यायचा, तो पाण्यामध्ये भिजवायचा, मिठाचं पाणी करायचं आणि मिठाचं पाणी करून त्याच्या कपाळावरती. याचं शरीर तापलेलं आहे, पाणी थंड आहे. पाणी म्हणजे शरीराला जर ताप आला तर त्या थंड पाण्याने तो निवृत्त होतो. बरोबर आहे ना? जर सामान्य ताप घालवण्याकरता जर शीतल पाण्याने तो निवृत्त होतो तर महाराज म्हणतात त्रिविध ताप ज्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे, त्याच्या जीवनामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये तापाचा संबंधच नाही असं संत जीवन आहे, त्यांच्या दर्शनातून ताप जाणार नाही का? का त्यांच्या जीवनामध्ये तापच नाही हो. आलेल्या लोकांचा ते ताप निवृत्त करतात. पण आलेल्या लोकांचा ताप निवृत्त करून ह्यांचा ताप वाढत नाही बरं का, ह्यांचा ताप वाढत नाही. यांच्या जीवनाची जी शीतलता आहे ती शीतलता कायम आहे. म्हणून महाराज म्हणतात त्या संतांच्या दर्शनामध्ये त्रिविध तापाची झाली बोलवण, देखिल्या चरण वैष्णवांची. जे त्या तापाला निवृत्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्या दर्शनामध्ये आज आमच्या तुमच्या पाठीशी लागलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि या तापाचा परिणाम माणसं सुखी नाही, समाधानी नाहीत बरं का. पण असा हा ताप आज आपल्या जीवनातला निवृत्त करण्याचं सामर्थ्य संतांच्या दर्शनामध्ये आहे. आणि ती निवृत्ती महाराज म्हणतात कायमची झाली पापा तापा तुटी. आणखी काय त्यांच्या दर्शनाने प्राप्त होतं? दैन्य गेले उठाउठी. उठाउठी म्हणजे ताबडतोब. उठाउठी म्हणजे ताबडतोब. ज्या घडीला त्यांचं दर्शन झालं त्याच घडीला दैन्य. दैन्य म्हणजे दैन्य म्हणजे काय? दैन्य म्हणजे दारिद्र्य नव्हे. दैन्य शब्दाचा इथं अर्थ आहे आमच्या तुमच्या पाठीशी लागलेलं जन्ममरणाचं दुःख, त्याला दैन्य म्हणतात. व्यवहारातला दारिद्र्य शब्द वेगळा आहे बरं का. दैन्य आमच्या तुमच्या पाठीशी त्या जन्ममरणाच्या दुःखाने आज आपण त्या बंधनामध्ये सापडलो, बंधनामध्ये सापडलोय. आणि ज्या बंधनामध्ये सापडलोय महाराज म्हणतात ते बंधन निवृत्त करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या दर्शनामध्ये महाराजांनी वर्णन केले. तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची, होय संसाराची तुटी, होय संसाराची, होय संसाराची. तुका म्हणे त्यांचे भेटी,
त्यांचे भेटी होय संसाराची तुटी. हा, संसार म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं मरणं. हा, हे जे दुःख आहे त्या दुःखाला दैन्य म्हटलेलं आहे बरं. ह्या दुःखाला दैन्य म्हटलेलं आहे. आणि हे दुःख ज्यांच्या दर्शनाने निवृत्त होतं. दैन्य गेले 7 दिवसाने, दैन्य गेले उठाउठी. ज्या घडीला तुम्हाला त्यांचं दर्शन झालं त्याच घडीला तिथं अंतर नाही बरं का, तिथं वेळ नाही आहे. म्हणजे त्यांच्या दर्शनातून पाप निवृत्त होतं, त्यांच्या दर्शनातून ताप निवृत्त होतो, त्यांच्या दर्शनातून दैन्य निवृत्त होतं. दुसरी संगती लावता येते बरं. त्यांच्या दर्शनातून दारिद्र्य सुद्धा निवृत्त होतं बरं. दारिद्र्य सुद्धा त्यांच्या दर्शनातून निवृत्त होतं. अनेकांच्या जीवनातलं दारिद्र्य संतांच्या दर्शनाने गेलं. वर्णन केले ज्ञानोबरांचं. ज्ञानोबरांच्या त्या दारामध्ये काय आहे हो? सोन्याचा पिंपळ. कशाचा? सोन्याचा पिंपळ ज्यांच्या दारामध्ये आहे. मग जो त्यांच्या दर्शनाला जातो, ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, त्यांच्या दर्शनाला गेल्यानंतर दारिद्र्य राहील म्हणता. सोन्याचा पिंपळ म्हणजे अखंड ते चैतन्य आहे बरं का, लक्षात ठेवा. आमच्या तुमच्याकडे येणारं सोनं येणारं जाणार आहे. आमच्याकडे सोन्याचं झाड नाही आहे. आमच्याकडे सोन्याचं झाड नाही, लक्षात ठेवा. म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये असं सामर्थ्य महाराजांनी वर्णन केले. करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धाई. त्यांच्या दर्शनाने दारिद्र्य सुद्धा निवृत्त होतं. म्हणून त्या दैन्याची दुसरी बाजू ही अशी पण सांगता येते बरं. पण आमच्या तुमच्या पाठीशी लागलेलं जन्ममरणाचं दुःख याच्यामुळं आज आमच्या तुम्हाला दैन्य अवस्था प्राप्त झालेली आहे. जीवन नको नको झालेलं आहे. आणि जीवन नको नको झालेलं आहे. महाराज म्हणतात ते दर्शनाने ते दैन्य निवृत्त होतं. झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. पुढं वर्णन केले. झाले समाधान पायी विसावली मन. झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. दीन झाले संतांचे दर्शन. झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. संत दर्शनातून काय फल प्राप्त झालं महाराज वर्णन करतात की संतांच्या दर्शनातून पापाची निवृत्ती, तापाची निवृत्ती आणि दैन्याची निवृत्ती हे ज्यांच्या दर्शनातून होतं. म्हणून त्या दिवसाला धन्यता आहे. आणखी त्यांच्या दर्शनातून काय प्राप्त होतं महाराज म्हणतात. त्या संतांचं जर दर्शन झालं ना, दर्शन घेणाऱ्याला समाधान प्राप्त होतं. समाधान कशाला म्हणतात? समाधान कशाला म्हणतात? काय नेमकी समाधानाची व्याख्या आहे? समाधानाचं वर्णन करताना शास्त्रामध्ये असं वर्णन केलंय की आपलं जे चित्त आहे ते चित्त त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी सम्यक झाल्यानंतर, चित्ताचं सम्यक आधान झाल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते त्याला म्हणतात समाधान. ते कधीतरी प्राप्त होत नाही, लक्षात ठेवा. हे फक्त 2 ठिकाणी प्राप्त होते. एक भगवत दर्शनामध्ये, अनेक संतांच्या दर्शनामध्ये. बाकी कुठेही समाधान प्राप्त होत नाही. नाव ठेवून सुद्धा समाधान प्राप्त होत नाही.
2 मित्र गेले चहा प्यायला हॉटेलमध्ये. त्या हॉटेलचं नाव होतं समाधान. हॉटेलचं नाव काय होतं? समाधान. गेले दोघं चहा प्यायला आणि चहा पिऊन त्या काउंटरजवळ आल्यानंतर सांगितलं त्यांनी 200 रुपये बिल. चहा पिलेलं समाधान निघून गेलं. म्हणजे नाव समाधान आहे पण आज जाऊन आल्यानंतर होतं ते निघून गेलं. हो, कारण म्हणतात चित्ताला स्थिरता प्राप्त झाल्यानंतर जो सुखाचा अनुभव येतो त्याला म्हणतात समाधान. तिथं दुःखाचा संबंध नाही. दुःखाचा संबंध नाही. चित्त स्थिर झाल्यानंतर जो सुखाचा अनुभव येतो तिथं दुःखाचा संबंध नाही. अशी जी अवस्था त्याला म्हणतात समाधान. महाराज म्हणतात त्या संतांचं जो कोणी दर्शन घेईल त्या दर्शनाचा परिणाम झाले समाधान. ते कधीही बिघडत नाही. बरं, कधीही बिघडत नाही. एकदा त्यांच्या दर्शनातून समाधान प्राप्त झालं ना ते कधीही बिघडत नाही. दारिद्र्य आलं तरी बिघडत नाही. दारिद्र्य आलं तरी बिघडत नाही. बरं का, म्हणजे चित्ताला स्थैर्य प्राप्त व्हावं लागतं. मग आमच्या तुमच्या जीवनामध्ये होत नाही का? होतं, क्षणिक होतं. काय होतं? आपण जेवतो, जेवल्यानंतर लोक विचारतात काय कसं काय जेवण? छान, समाधान वाटलं. बरं, समाधान वाटलं. कुठंपर्यंत? 4 तासापुरतो. 4 तास. दुपारी जर तुम्ही 12ला जेवला तुम्ही समाधान वाटलं बरं का. पण 4 वाजता म्हणतात काय असेल तर आणा. जर 12 वाजता तुमचं समाधान झालं होतं तर 4 वाजता आणखी का मागता? ते 4 तासापुरतंच आहे. बरं का, 4 तासापुरतंच आहे. पण संतांच्या दर्शनातून जे समाधान प्राप्त होतं महाराज म्हणतात ते नित्य आहे. झाले समाधान पायी विसावले मन. त्या संतांचं दर्शन झालं की आपल्या जीवनाला विसावा प्राप्त होतो. विसावा. त्यांच्या चरणाजवळ मन विसाव्याला स्थिर होतं. लक्षात ठेवा, मन स्थिर झाल्यानंतरच खरा विसावा. बरं का, मन स्थिर झाल्यानंतरच. तुम्ही विसाव्याला बसून विसावा प्राप्त होत नाही. विसाव्याला बसून सरकारने त्या रोडला थांबण्याकरता विसावा उभा केला आहे. बरं का, विसावा. जिथं बस थांबते ते थांबण्याकरता जी जागा केली त्याला काय म्हणतात? विसावा. ते म्हणजे तिथंच विसावा. बस येवो अगर न येवो तिथंच थांबा म्हणतात. तो विसावा नव्हे. बरं का, लक्षात ठेवा. ज्यांच्या दर्शनातून ज्या मनाची सतत धावपळ चालू आहे, मनाची सतत धावपळ चालू आहे, मन कधी थांबत नाही. कधी थांबत नाही. थांबल्यासारखं वाटतंय. थांबल्यासारखं वाटतंय. बरं का, लक्षात ठेवा. आता आपण कीर्तन ऐकालोय, खरंच मन थांबले म्हणता? थांबलेलं नाही, थांबल्यासारखं वाटतंय. तर खरंच जर कीर्तन ऐकून जर मन जर विसाव्याला जर थांबत असेल तर माणसं 10 मिनिटाला घड्याळ का बघतात? 10 मिनिटाला घड्याळ का बघतात? यार ती घड्याळ बघतात त्यार ती मनाची धाव चालूच आहे. मनाची धाव चालूच आहे. अहो, जिथं मन विसाव्याला जातं, विसाव्याला गेल्यानंतर ते काळाला विसरतं, वेळेला विसरतं आणि त्या स्थितीला विसरतो. बरं, आणि ही संतांच्या दर्शनातून अवस्था प्राप्त होते. पायी विसावले मन. कधी? संतांच्या दर्शनामध्ये सामर्थ्य आहे. म्हणजे ज्या दिवशी जीवनामध्ये संतांचं दर्शन झाल्यानंतर समाधान प्राप्त होतं, मन विसाव्याला प्राप्त होतं. महाराज म्हणतात म्हणून जीवनाला त्या दिवसाला धन्यता आहे. बरं, नवे नवे त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय वर्णन करतात. बाबांनो, असे संत जीवनामध्ये जर भेटले ना, आपल्या जीवनामध्ये संत भेटावेत आणि ते आपल्या घरात यावे. आपल्या
घरात यावेत. आणि आपल्या घरात असे जर संत आले तर महाराज म्हणतात त्या येण्याच्या दिवसाला काय अवस्था प्राप्त होते. तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. अरे म्हणतात दर्शन होणं नामते आपल्या घरामध्ये येणं. ज्या दिवशी दर्शन झालं, ज्या दिवशी ते घरामध्ये आले महाराज, त्या दिवशी दसरा आणि दिवाळी. दसरा दिवाळी कोणत्या महिन्यात असतो? हां, आमच्याकडे फाल्गुन महिन्यात असतो. दसरा दिवाळी कधी सण साजरा करता येतो? आश्विन. हो, ह्या वर्षी झाला की पुढच्या वर्षी. इथं मला सांगायचं आहे, शिमग्या दिवशी जरी संत आपल्या घरात आले तरी ते त्या दिवशी दिवाळी दसरा आहे. आश्विन महिन्यात आल्यानंतर नव्हे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं फाल्गुन महिना. हा, शिमग्या दिवशी जर आपल्या घरात संत आले तर समजावा आज आपल्या घरात काय दिवाळी दसरा. हा, म्हणजे तो तिथीवरती आणि तारखेवरती नाही बरं का. दुसरं आपल्याला सांगतो, दसरा आणि दिवाळी साजरा करण्याकरता काय लागतं? पैसा. ज्याच्याकडे पैसा आहे त्याचा दिवाळी दसरा, ज्याच्याकडे पैसा नाही त्याचा शिमगा. म्हणजे दसरा आणि दिवाळी साजरा करण्याकरता पैसा लागतो. महाराज म्हणतात इथं पैसा वाचून दिवाळी दसरा आहे बरं. तिसरा मुद्दा आपल्याला सांगतो, दसरा आणि दिवाळी या सणाचं नेमकं स्वरूप काय? दसरा म्हणजे शिमोल्लंघन. दसरा म्हणजे शिमोल्लंघन आणि दिवाळी म्हणजे दिवे लावणं बरं का. म्हणजे दसऱ्या दिवशी शिमेचं उल्लंघन करायचं असतं, त्यातल्या त्यात व्यापाऱ्यांनी तरी करायचं असतं बरं का. व्यापारी ह्या गावातून त्या गावाला व्यापार करण्याकरता
जात होता कोणी खेड्यावरती व्यापार करायला, आता बंद झाले, आता गावातच व्यापार. मग त्या दसऱ्याच्या मुहूर्तावरती व्यापार करण्याच्या निमित्ताने सीमेचं उल्लंघन करायचं बरं का, अशी पद्धत होती. इथं सीमा उल्लंघन, कोणती सीमा? हां, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सीमा ठरले, मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, याच्या पलीकडे कोणी जायला तयार नाही. ही सीमा आहे. लोक म्हणतात माझ्या बांधावरती तुम्ही यायचं नाही, माझ्या भिंतीवरती आडं ठेवायचं नाही. म्हणजे माझी एवढी जागा आहे, हां, माझ्या जागेत तुम्ही यायचं नाही. मी आणि माझं, मी आणि माझं, याच्या पलीकडे कोणी जायला तयार नाही. ही सीमा आहे. महाराज म्हणतात संतांची जर भेट झाली तर संतांच्या भेटीतून मनुष्य मी आणि माझं विसरतो आणि तो काय म्हणतो, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबोना चराचर आपणची झाला, तो ह्या जगालाच माझं बोलतो. सीमा राहिली, सीमेचं, याला म्हणतात सीमेचं उल्लंघन. हे संतांच्या भेटीनं ज्या दिवशी सीमोल्लंघन घडतं समजावं आज दसरा आहे, आज दसरा आहे. आणि दिवाळीचं वर्णन करताना काय केलं जातं, प्रत्येकाच्या दारामध्ये दिवे लावले जातात, म्हणजे अंधार जावा आणि प्रकाश निर्माण व्हावा. किती दिवसापुरता? एक दिवसापुरता. पण तो अंधार घालवण्याकरता दिवे लागतात, त्या दिव्याला वात लागते, त्यात तेल लागतं. हां, ते संपलं की पुन्हा पूर्वीचा अंधार आहे तसाच राहतोय बरं. ते तेलही संपलं, वातही जळून गेली, त्याच्याबरोबर प्रकाशही निघून गेला. महाराज म्हणतात संतांच्या दर्शनामध्ये अज्ञानाचा अंधार जातो, अविवेकाची काजळी विवेक दीप उजळी, तर योगिया पाहे दिवाळी निरंतर. ज्यांच्या भेटीतून अज्ञानरूपी अंधार निवृत्त झाला समजावं आज दिवाळी आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, नित्य बरं का. विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. एकदा शिमाई संपली आणि अज्ञानी निघून गेलं, त्याच्या जीवनामध्ये दसरा आणि दिवाळी रोजच आहे, रोजच आहे. आता इथं आजचा कितवा दिवस आहे? 5वा दिवस. म्हणजे काय चालू आहे इथं? दिवाळी, दिवाळीच चालू आहे. रोज एक पक्वान्न कधी करतात? सणातच करतात हो, एरवी कोणी करत नाही. हां, दिवाळीमध्ये आठवडाभर खाण्याची चंगळच असते हो.
तसं सप्ताहामध्ये 7 दिवस रोज एक पदार्थ वेगळा असतो. म्हणून आम्हाला रोज दिवाळी आहे, आम्हाला शिमगा माहितीच नाही. का आम्ही रोज एका गावाला, महाराज आमच्याकडे आम्ही रोज, महाराज लोक काय करतात, पक्वान्न करतात. आम्ही घरी कधी नसतो. रोज आमच्या जीवनामध्ये दिवाळी आहे. म्हणजे आमच्या वाट्याला दारिद्र्य नाही आहे, आमच्या जीवनामध्ये दुःख नाही आहे, आमच्या जीवनामध्ये अज्ञान नाही आहे. आणि हे संतांच्या दर्शनाने प्राप्त होतं. म्हणून महाराज म्हणतात त्यांच्या दर्शनाचं हे सामर्थ्य आहे. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठावटी, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.